नेक्स्ट व्हायरोसॉइड्स हा टॉपिक शाळेमध्ये दिलेला नाही पण सिमिलर आहे, त्याच्यामुळे काय तर मी तुम्हाला सांगतोय की असेल्युलर ऑर्गॅनिझमचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजेच काय तर व्हायरोसॉइड्स डिस्कवर्ड बाय रेंडल एट ऑल. रेंडल एट एल. दीज आर आरएनए व्हायरस. काय आहे तर लक्षात घ्या, हे कसे आहेत तर हे आरएनए व्हायरस आहे, बट इनसाइड द कॅप्सिड ऑफ अदर लार्जर व्हायरस. आहे कुठं हे तर हे असे आरएनए व्हायरस आहे, हे दुसऱ्या जो व्हायरस आहे त्याचा जो कॅप्सिड आहे त्याच्यामध्ये हे व्हायरस सापडतात. आता आपल्याला जो इन्फेक्शन होतो एखाद्या व्हायरसमुळे, तर हे कोणते तर हे लार्जर व्हायरस आहे, पण त्या व्हायरसच्या आतमध्ये काय तर हे असे व्हायरस आहे ज्याला व्हायरोसॉइड्स म्हणतात, जे आहे कसे तर जे आरएनए व्हायरस आहे. कुठं असं सांगितलं मी तुम्हाला, जे मोठे व्हायरस आहेत सफिशियंट मोठे आहेत, जे आपल्याला ह्युमनला किंवा एखाद्या अॅनिमलला जे अफेक्ट करत आहे त्यांच्यामध्ये, आणि त्यांच्यामध्ये पण कुठं त्यांच्या कॅप्सिड मध्ये. कॅप्सिड म्हणजे काय होता तर आरएनए किंवा डीएनएच्या भोवती जो प्रोटीनचा कव्हर आहे त्याला आपण कॅप्सिड म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये काय तर तुम्हाला हे सापडणार आहे, त्याला जे व्हायरस सापडणार आहे त्याला काय म्हणतात तर व्हायरोसॉइड्स म्हटल्या जातं. दे रिप्लिकेट विदिन द होस्ट अँड डू नॉट कॉज एनी इन्फेक्शन. आता ते त्यांच्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन करणार तर जे मोठा व्हायरस आहे तो इन्फेक्शन करणार आहे, पण व्हायरोसॉइड आहे हे आपल्याला इन्फेक्शन करणार नाही. ते इन्फेक्शन त्या होस्टला, म्हणजे त्याच्यासाठी होस्ट कोण झाला तर तो व्हायरस झाला, कारण तो त्याच्या शरीरामध्ये राहतो. जसा व्हायरस हा आपल्या शरीरामध्ये राहतो, त्यामुळे व्हायरससाठी आपल्या शरीराला होस्ट झाला, पण व्हायरोसॉइड्स हा व्हायरसच्या शरीरात राहतो, त्यामुळे व्हायरोसॉइडसाठी होस्ट कोण झालं तर व्हायरस झालेला आहे ना. त्यामुळे हा एक एक्स्ट्रा मुद्दा लक्षात ठेवा. फक्त 1-2 पॉईंट लक्षात ठेवायचे, कारण एखादी नाव असा जर प्रश्न आला व्हायरोसॉइडचा तर फार सोपा प्रश्न विचारेल आणि एवढी बेसिक माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे.